आता बघूयात प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। एक्झिट पोल आणि निकाल महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या बाजूने। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 40हून अधिक जागा मिळणार तर देशात इंडिया आघाडीला 300च्या पुढे जागा मिळणार, नाना पटोलेंचा दावा। प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसले, आताच त्यांनी डोळे मिटले। डोळे मिटून मोदींना शिवसेनेचा सोहळा दिसत असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला। प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसलेले आहे, त्यांनी आत्ताच डोळे मिटलेले आहेत। डोळे मिटून ते काय पाहत असतील तर त्यांना आजचा हा शिवसेनेचा सोहळा ध्यानस्थ अवस्थेत दिसत असेल। तर सर्व कल भाजपच्या बाजूने दाखवले जात असल्याने आनंद आहे। 4 तारखेला आणखी चित्र स्पष्ट होईल, चंद्रकांत पाटलांचं विधान। 38च्या खाली एकही जागा मिळणार नाही, 38 ते 41 या दरम्यान त्या जागा असतील। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू। मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्च पासून दर्शन बंद होतं। चंद्रकांत पाटलांच्या हस्ते विठुरायाची पूजा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट। चरण दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी। डोंबिवलीतील घातक कंपन्यांचा वीज पाणी पुरवठा खंडित। अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून वीज पुरवठा खंडित। एमएसटी सीईटीचा निकाल 10 जूनला। इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीचा निकाल 10 जूनला जाहीर होणार। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षा 18 जूनला होणार। सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रांमध्ये परीक्षेचं आयोजन। उत्तर भारतासह महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्र लाट ही 2 दिवसात कमी होणार। रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती।